बदलापूरमधील घटनेनंतर आता सरकारनं खबरदारी घेतल्याचं दिसतंय। शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। राज्यातील अंगणवाडी असेल, पूर्व प्राथमिक शाळा असतील, शालेय विद्यार्थ्यांवरील अशा ठिकाणचे अनुचित प्रकार रोखण्यासाठी आता धोरण ठरवलं जाणार आहे। राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील धोरण ही समिती गठीत करणार आहे। सेवानिवृत्त न्यायाधीश साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये या सेवानिवृत्त न्यायाधीश जाधव यांच्यासह 17 जणांचा समितीत समावेश असेल। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया। कपिल, अत्यंत महत्त्वाची ही समिती ठरेल का? काय नेमकं या समितीचे कार्यकक्षा असू शकते? नक्कीच बदलापूर प्रकरणानंतर असे बदलापूर प्रकरण वाढू नये यासाठी आता शासन सरसावलेलं आहे। त्यांनी एक GR काढलेला आहे। त्या GR मध्ये एक नवीन धोरण तयार करणार आहे शासन आणि त्यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे। न्यायाधीश रिटायर्ड न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे। जवळपास 17 जणांची समिती असणार। त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट्स, शिक्षणावरती जे एक्सपर्ट्स आहेत, सुरक्षेवरती जे एक्सपर्ट आहेत, अशी काही लोक असणार आहेत। खरं तर सुरक्षेवरचा हा विषय आहे। सुरक्षेचा जो प्रश्न ऐरणीला आला होता शाळेच्या, त्याच्यावरती ही समिती स्थगित होणार आहे आणि नंतर एक धोरण तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 17 जणांची कमिटी सध्या तयार करण्यात आलेली आहे। नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घडामोड। तुर्तास धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 17 जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे।